तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर जळगावमधल्या ग्राहक आणि पेट्रोल कर्मचाऱ्यांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी। 105 रुपये 50 वरून आता 113 रुपये 18 पैसे झालेला आहे। ही भाववाढ खरोखर अन्यायकारक आहे। सर्वसामान्य माणसाला गाडी चालवणं परवडणार नाही यापुढे आणि पेट्रोलच्या गाड्या चालवणे याच्या मागे हाही उद्देश असावा की लोकांनी इलेक्ट्रिक व्हेकल चालवावेत। पण पेट्रोल दरवाढ न करता सुद्धा तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकलचा खप करू शकता। सगळीकडे सगळे पंपावर माल अवेलेबल झालेला आहे, त्यामुळे आता जे तुटवडा होता ते थोडा कमी झालेला आहे। ते सगळी पंपावर माल आलेला आहे, त्याच्यानं आमच्या पंपावर बी आज सकाळचा टाईम असल्यामुळे थोडी गर्दी कमी आहे। आता पुढच्या वेळेस बी आता बघू का येणारे जे कस्टमर आहेत त्यांना सगळे पंपावर डिझेल पेट्रोल अवेलेबल असल्यामुळे आता थोडंसं शांततेत वातावरण आहे। परवडत तर बिलकुल नाही आहे आणि आपल्याला कसं रोज गाडीचा वापर करावा लागतो आणि हे सरकार येथे वारंवार पेट्रोल वाढवत आहेत। आता इमर्जन्सी कामासाठी पण गाडी काढायची का नाही काढायची हा प्रश्न आता पडलेला आहे समोर। महागाई वाढत जाते आणि पेट्रोल डिझेल हा भेटत नाही, बड्या मुश्किलने जिथे भेटतोय तिथेही आता अशी बोंब झालेली की आता पेट्रोल दरवेळेस वाढत चाललेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।